घेण्यात आला होता भाजपकडून, त्याच्यामध्ये तिथले पुण्याचे उपजिल्हाध्यक्ष म्हटले की अजित पवार यांना भाजप सोबत नका घेऊन, त्यांच्यामुळे नुकसान झाले असं थेट सुरुवातीला जेव्हा पक्ष फुटला तेव्हा आम्ही म्हणालो होतो भाजप लोक नेत्याला कधीही जास्त दिवस जवळ ठेवत नाही आणि ठेवलं तरी त्यांची ताकद, राजकीय ताकद ही कमी केली जाते. अजितदादांच्या बाबतीत तेच होताना आपण सगळेजण बघतोय. भाजपचे नेते वागण्यावरनं अजितदादांना दुजाभाव करत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज हा आपल्याला आलाच आहे. आता नेते तर करतच होते, पण भाजपचे साधे कार्यकर्ते सुद्धा अजितदादांच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे आश्चर्य आहे. त्या दादांच्या समोर नाही अजितदादांच्या बद्दल बोलणं हे अनेक लोक टाळत होते, कारण त्यांचा एक वेगळा दरारा होता जे जेव्हा पुरोगामी विचारनेते साहेबांबरोबर होते, पण तो दरारा भाजप बरोबर गेल्यानंतर कमी झालाय असं वाटतं. त्यामुळे भाजप बरोबर दादा राहिले तर त्यांना 20 सीट या लढाव्या लागतील. पण मग एक रणनीती भाजपची आणि दादांची असू शकते, नाही तर भाजपची असू शकते की दादांना वेगळं करायचं आणि दादांच्या कडनं प्रत्येक ठिकाणी वेगळा उमेदवार उभा करायचा आणि तो उमेदवार कुठेतरी आदरणीय पवार साहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्या उमेदवाराचे मतं खाईल असं रणनीती भाजपची असावी. पण ही रणनीती भाजपची असली तरी अजितदादांचे जे आमदार आहेत ते काय खुळे नाहीत. त्यांना माहिती आहे की भाजप काय लेवलला जाऊ शकतं. त्यामुळे भाजपने काही विचार केला तरी आमदार त्यांचा विचार त्या ठिकाणी करतील आणि येत्या काळामध्ये आपल्याला अजितदादांची अजून राजकीय ताकद कमी भाजप करत असताना बघायला मिळेल. आपल्या नेत्याविषयी कार्यकर्ते देखील बोलत आहेत, म्हणजे अजित पवारांविषयी बोलत आहेत. आता त्यांच्या गटातले नेते असतील किंवा आमदार थेटपणे स्पष्टपणे उघडपणे विरोध करताना दिसत, ते विविध पक्षाच्या संपर्कात असतील असं वाटतंय. कुणी भाजपच्या संपर्कात असेल, कुणी शिंदे गटाच्या संपर्कात असेल, कुणी आमच्या संपर्कात असेल. त्यामुळे ज्या पद्धतीने